नमस्कार मित्रांनो, मी महेश पवार. माझे यूट्यूब चॅनल फॅट टू फिट मिशन 77 यामध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझे वजन 108 किलो आहे आणि माझ्या चॅनलचं नावच जे आहे की फॅट टू फिट मिशन 77. म्हणजे मला माझे वजन 77 किलोपर्यंत न्यायचे आहे. तर मला माझे वजन जवळपास 30 किलोपर्यंत कमी करायचे आहे. त्या दृष्टीनं मागील व्हिडिओ स्टार्ट केल्यापासून ते आतापर्यंत मी माझ्या खाण्यामध्ये भरपूर बदल केलेला आहे. जसं की साखर वगैरे कमी केली आहे, एकदम बंदच केलेले आहे. तेलकट तळलेले पदार्थ कमी केले आहेत, भाताचं प्रमाण भरपूर कमी केलेलं आहे. जिम वगैरे जात आहे, परंतु या प्रकारे मी माझं वजन कंट्रोल करण्याकरता प्रयत्न करत आहे. तर मला या बाबतीत आपल्याशी थोडंसं बोलावंसं वाटतंय की वजन कमी करतोय म्हणजे नेमकं आपण काय करतोय. तर सर्वात अगोदर 1 किलो वजन म्हणजे जवळपास 7,700 कॅलरीज जे की आपल्या शरीरामध्ये असतात. म्हणजे जे खाण्यापिण्यातून आपण पदार्थातून किंवा तर हे 1 किलो कॅलरीचं मागचं गणित आहे. जसं की 1 किलो वजन वाढलं तर आपल्या शरीरात ॲडिशनल 7,700 कॅलरीज वाढतात. तर हे गणित असं असतंय की आपल्याला जर तुम्हाला 1 किलो वजन कमी करायचं आहे तर तुम्हाला 7,700 कॅलरीज आपल्या शरीरातनं कमी करावं लागतील. माझं वजन 30 किलो कमी करायचं आहे, तर मला जवळपास 7,700 इंटू 30 इतक्या कॅलरीज माझ्या शरीरातून कमी करावं लागतील. आता कॅलरीज कमी करायचं म्हणजे काय, तर कॅलरीज समजा मी टार्गेट ठेवलं तर मला समजा 7 दिवसामध्ये 1 किलो वजन कमी करायचं आहे, तर मला रोजच्या 1100 कॅलरीज बर्न करावं लागतील. तर 1100 कॅलरीज म्हणजे जवळपास मला भरपूर पळावं लागेल किंवा भरपूर जिम करावी लागेल. तर ते शक्य नाही, कारण की जास्त जिम केल्यानेही आपल्याला त्रास होतो. तर कॅलरीजचं कसं असतं की आपल्याला शरीरातनं कॅलरीज कमी करायचे आहेत, त्यासाठी आपल्याला 2 प्रकारे मदत घ्यावी लागते. आता माझ्या शरीराची रिक्वायरमेंट मी तुम्हाला सांगू इच्छितो. जसं की माझी शरीराची रिक्वायरमेंट रोजची 2200 कॅलरीजची आहे आणि माझं आपलं जे गणिताचं सूत्र आहे की 1 किलो वजनामध्ये जवळपास 7,700 कॅलरीज असतात, ते आपल्याला बर्न करावं लागतं. तर 2200 कॅलरीज माझं डेलीचं रिक्वायरमेंट आहे. तर मला रोजच्या जर मी 1000 कॅलरीज बर्न केल्या तर मला 7 दिवस लागतील 1 किलो वजन कमी करण्यासाठी. आणि जर माझी 2200 ची रिक्वायरमेंट आहे तर मला रोजच्या फक्त 1500 ते 1400 कॅलरीज घ्यायला लागतील. तर हे कसं, तर आपल्याला काय करायला लागेल की रोजचे आपल्याला 1 ते 1.5 तास म्हणजे जवळपास 5 किलोमीटर आपल्याला 5 ते 5.5 किलोमीटर रन करावं लागेल. त्यामध्ये आपल्या 400 ते 450 कॅलरीज बर्न होतील. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला खाण्यापिण्यामध्ये कंट्रोल करावं लागेल. जसं की चहा विदाऊट शुगर जे पदार्थ, साखर कमी करावं लागेल. त्या माध्यमातून आपल्या कॅलरीज कमी होतील. तर हे वजन कमी करण्यामागचं गणित असतं. जर तुम्हाला 1 किलो वजन 8 दिवसामध्ये कमी करायचं आहे, जे की हेल्दी पॅरामीटर आहे. तुम्ही एक खट्टी वजन कमी करण्यासाठी जास्त धावपळ करायची नसते. जर तुम्हाला 1 किलो वजन जर कमी करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागतात. 8 ते 10 दिवसाचं गणित असं असतं की तुम्हाला खाण्याच्या माध्यमातून 400 ते 450 कॅलरीज कमी घ्यावा लागतात आणि इतर 450 कॅलरीज हे तुम्हाला वजनाच्या माध्यमातून कमी, म्हणजे व्यायामाच्या माध्यमात इतर 450 कॅलरीज तुम्हाला व्यायामाच्या माध्यमातून कमी करावं लागतात. तर तुम्हाला काय करायचंय, सकाळी उठून रनिंग करायची किंवा इतर व्यायाम करायचे ज्यामध्ये तुमच्या 400 ते 450 कॅलरीज बर्न होतील. आणि दुसरी बाजू याच्यामध्ये की तुम्हाला तुमचा जो आहार आहे तो थोडासा कमी करायचा आहे. म्हणजे जसं की तुम्हाला तुमचं वजन वाटतं की खूप जास्त आहे, तुमची जी चपाती समजा सपोज तुम्ही 4 चपाती दिवसभरात खाता तर 3च खायची. 1/4 भाग आपल्या भुकेचा आपण कमी खायचा आहे. आणि त्याचबरोबर या सर्व प्रकार अगदी विचार करून आणि शांततेत करायचा आहे. त्याचा म्हणजे लोड घ्यायचा नाही. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट ही की तुम्हाला या सर्व प्रकारामध्ये थोडीशी सुरुवातीला जड जाईल. सकाळी आपलं मन म्हणेल की नाही यार, आज कुठे रनिंगला जायचंय वगैरे, तर तसं नाही करायचं. आळस करायचा नाहीये, कंटिन्युटी ठेवायची आहे. तर तुम्हाला आपल्या जर वजन कमी करायचं तर या गोष्टी कराव्याच लागतील. 2 प्रकारे तुमचं वजन कमी होईल, म्हणजे 2 प्रकारे तुमच्या शरीरातल्या 1100 कॅलरीज कमी होतील. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला रनिंग करणे रोजची 5 ते 4 किलोमीटर, ज्यामध्ये तुमच्या 400 ते 450 कॅलरीज बर्न होतील. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला खाण्याच्या माध्यमातून आपल्याला कॅलरीज कमी कशा होतील याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. तर तुम्ही तुमच्या शरीराचं BMI म्हणजे एक बॉडी वेटचं जे असते ते BMI काउंट काढून घ्या. त्यामध्ये तुम्हाला कळेल की तुमच्या शरीराची रिक्वायरमेंट कशी असते किंवा तुम्हाला किती कॅलरीज बर्न करायचे असतात. हे समोर जे दिसतंय आता मी तुम्हाला शो करतोय ते माझ्या शरीराचं माझं बॉडी वेट आणि BMI काउंट आहे. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे बघू शकता.
तर हे माझं BMI काउंट आहे जे की खूप जास्त आहे, 48 दिसतंय, मला 12 पर्यंत आले, म्हणजे 4 पट माझ्या शरीराचं BMI काउंट आहे. म्हणजे अतिरिक्त चरबी जी म्हणतो आपल्या शरीरातली, तर ही जास्त आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये तुम्हाला BMI काउंटचा फॉर्म्युला पण दिसतोय. तुम्ही आपल्या वजनाच्या आधारावर तो फॉर्म्युला कॅल्क्युलेट करून आणि स्वतःचा BMI काउंट पण काढू शकता. तर हा जो माझा बॉडी वेटचा जो फॉर्म्युला आहे, मी माझ्या ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये पण ठेवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तर बस माझं आजचं सांगणं एवढंच होतं की आपल्याला जर 1 किलो वजन कमी करायचं असेल तर आपल्याला 2 प्रकारे वजन कमी करता येईल. एक तर आपल्या शरीरात आपण व्यायाम करायचा आणि खाण्यावर कंट्रोल ठेवायचा, म्हणजे जास्त तेलकट किंवा साखरेचे पदार्थ खायचे नाही. आठवड्यातनं 1 दिवस ठीक आहे, परंतु तुम्हाला कंट्रोल करावाच लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की वजन कमी करण्यासाठी काहीतरी त्याग करावा लागेल. तर धन्यवाद. आय होप तुम्हाला माझी माहिती आवडली असेल. आवडली असल्यास नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर